माझं नाव या नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे अक्षय मराठी. तर आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यामधील एवढ्या महत्त्वाच्या जागा आर्मीकडे कशा काय. आकर्षण होतं मी जेव्हा माझं शालेय शिक्षण कंप्लीट केल्यानंतर, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा पुण्यामध्ये आलो, तर पुण्यामध्ये मी नोकरीसाठी आलो. नोकरीसाठी मी जेव्हा पुण्यामध्ये फिरत होतो, हडपसरला जायचो, मी कोथरूडला जायचो, स्वारगेटला जायचो. अनेक ठिकाणी गेल्यानंतर मला ठिकठिकाणी आर्मीच्या गाड्या, आर्मीचे जवान दिसायचे. मी हा विचार करायचो की अरे यार, इथून तर पाकिस्तान एवढं लांब आहे, तर मग इथं एवढं आर्मीच्या गाड्या आणि आर्मीच्या जवान कसे काय. तर त्यानंतर मी त्यावरती अभ्यास केला. तर त्याचा विषय असा आहे की पुण्यातील लष्करी इतिहासाची सुरुवात ही छत्रपतींच्या काळापासूनच होती. छत्रपती शिवरायांचं बालपण हे पुण्यामध्येच गेलं. शिवरायांनी पुण्यामध्ये खूप धाडसी निर्णय घेतले, खूप मोहिमा केल्या आणि त्या फत्ते देखील केल्या. त्यानंतर पुणे पुन्हा एकदा सत्ता केंद्र बनलं ते दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये. मराठ्यांनी संपूर्ण प्रदेशावर, संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यामुळे छत्रपतींच्या म्हणण्यानुसार पुण्यामधूनच संपूर्ण भारताची सूत्र हालायची. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये इंग्रज आणि पेशवे यामध्ये युद्ध झालं. त्या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला व पेशव्यांची हार झाली व त्यानंतर पुणे हे पारतंत्र्यामध्ये गेलं. इंग्रजांचा युनायटेड जॅक हा ध्वज इंग्रजांनी शनिवार वाड्यावरती फडकविला. इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये जे लढाई झाली होती ती झाली होती खडकी येथे. त्यामुळे तिथेच इंग्रजांनी आपला जम बसवला. मुंबईसारखं बंदर, मुंबई हे खूप मोठं शहर होतं व ते इंग्रजांच्या ताब्यात होतं. मुंबईसारखं मोठं व्यापारी बंदर जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आसपासच्या प्रदेशामध्ये त्यांना लष्कर प्रस्थापित करणं हे इंग्रजांना चांगलंच ठाऊक, इंग्रजांना कळत होतं. त्यामुळे पुण्यातील आल्हाददायक वातावरण, पुण्यातील नद्या आणि हे शेजारच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे लष्करांसाठी अत्यंत उपयुक्त होतं व त्यामुळे इंग्रजांनी आपल्या लष्कराचा जम इथे पुण्यामध्ये बसवला. 1819 मध्ये कॅम्प आणि 1817 मध्ये खडकी कॉन्टोन्मेंट उभे केले. पुणे हे देशातील एकमेव असं ठिकाण आहे जिथे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्हीचे प्रशिक्षण दिले जाते. NDA सुद्धा पुण्यामध्येच आहे. पुण्यामध्ये आर्मी ट्रेनिंगसाठी अवघे 32 ग्राउंड आहेत. आशियामधला सर्वात मोठा मिलिटरी बेस हा पण पुण्यामध्येच आहे. सेपरेट रनवे सुद्धा आहे. तरी सुद्धा गरज पडल्यास पुणे एकमेव शहर आहे जिथल्या एअरपोर्टवरून कमर्शियल फ्लाइट्स, फायर जेट्स एकत्र टेक ऑफ करताना दिसतात.